हाय मित्रांनो, कसे आहात? सर्व स्वस्त आणि मस्त असाल हीच अपेक्षा करते. तर आज आपण बनवणार आहोत नवीन रेसिपी. तर हे वजन कमी करण्यासाठी खूप आपल्याला फायदेशीर पडतं आणि त्यासाठी आपण घेतलेलं आहे सर्व कडधान्य. तर यामध्ये मी घेतलेले आहे ज्वारी, बाजरी आणि आपले हरभरे आहेत. त्यामध्ये थोडे कुळीद आहेत आणि नागली आहे आणि आपले सगळे मूग म्हणजे हिरवे मूग आणि त्यामध्ये मी 50 ग्रॅम सर्व अशी मेथी टाकलेली आहे. तर आपण आता हे सर्व मिक्स करणार आहोत. मी ज्यावेळेस आणलं त्यावेळेस माझ्याकडनं ते राहून गेलं दाखवायचं, त्यासाठी मी फोटो ठेवलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता, हे सर्व कडधान्य मी एकत्र दळून आणलेलं आहे. हे आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. याची आपण भाकर पण बनवू शकतो, थोडं मीठ वगैरे टाकून काही पण बनवायचं असलं तर याच्यासाठी मी आज नवीन रेसिपी बनवलेली आहे. तर ही रेसिपी नक्की बघा, तुम्हाला आवडेलच ती आणि तोंडाला पण असं खूप असं चव येण्यासारखी वस्तू आहे. तर तुम्ही बघू शकता, हे आणलेलं आहे. आता आपण हे पीठ दळून, तर खूप छान असं म्हणजे जास्त चिकन पण नाही दळायचं. आपण जसं भाकरीसाठी बनवून आणतो तसंच पद्धतीने दळून आणलं आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला जे टाकायचं आहे ते हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर हे आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून आणि आपल्याला ते आता छानपैकी पिठामध्ये मिक्स करायचं आहे. मी 1 वाटी आता पीठ घेणार आहे. हे बघा, 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता हे जे वाटण केलेलं आहे ते टाकणार आहे. आणि हे जे आपण रेसिपी आज बघत आहात ती खूप सुंदरपैकी रेसिपी आहे आणि मला तर खूप आवडते. मी भाकरपेक्षा हेच जास्त बनवून खाते. आता याच्यात मी मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे तसं आपण मीठ टाकू शकतो. आणि त्यानंतर थोडं तेल टाकायचं आहे की जेणेकरून आपल्याला ते मळताना आपल्या हाताला पीठ चिटकलं नाही पाहिजे, त्यासाठी थोडी हळद घातली आहे त्यामध्ये. आणि आता हे आपल्याला असं सर्व मिक्स करून घ्यावं लागेल. छानपैकी असं मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि बरेच जण याची भाकर पण करून खातात. म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो ना फायबरयुक्त सर्व पदार्थ असतात कडधान्य, त्यावेळेस आपलं पोट ताबडतोब भरतं. अर्धी एक भाकर तरी खाल्ली तरी. तसंच ह्या प्रकारे आहे. हे पण बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही बघा आणि नक्कीच ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि कुठून बघताय ते पण सांगा. आता मी हे सर्व असं मळून घेणार आहे पीठ आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी लागलं तर आपण पाण्याचा यूज करू शकतो. आपण जास्त पाणी नाही टाकायचं आहे. आपण जसं गव्हाचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मळायचं आहे सर्व. आणि एकदम असं छानपैकी मळून झाल्यानंतर त्याचा उंडा वगैरे असा करून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा, मी आता छान मळून घेतलं आहे पीठ आणि असा उंडा त्याचा तयार केलेला आहे. तर खूप छान असं म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता मी इकडे ठेवणार आहे गॅसवरती पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवलं आहे. त्यामध्ये मीठ टाकलं आहे मी आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे की जेणेकरून ते एकमेकाला चिपकले नाही पाहिजे असं. तर आता बघा, मी ते इकडे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत मी इकडे हे असं बनवून घेणार आहे. आणि थोडंसं त्यामध्ये हळद पण टाकणार आहोत आपण. हळद टाकल्याने थोडंसं आपल्याला कलर खूप छान येतो. जो आपल्याला ते रस्सा बनवायचा असतो ना त्याला खूप छान. नाही बघा, मी असे वळून घेतलेले आहे त्या पिठापासून. अशा आपल्याला लांब लांब वळून घ्यायचे आणि ते आपल्याला सर्व त्या पातेल्यामध्ये उकळी आल्यानंतर टाकायचे. असे हे बघा, हे आपण मी असे टाकलेले आहेत आणि त्यावरती आता आपण थोडंसं झाकण ठेवूया. झाकण 5-10 मिनटं ठेवल्यानंतर बघा ते अशी उकळी येते आणि खूप छानपैकी असे ते शिजतात. हे बघा किती छान. ते थोडं तुटलं जातं कारण कडधान्य असतं ते ठोसर असल्यामुळे थोडंसं तुटतात ते. पण खूप छान असं रेसिपी बनते आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि खाऊन बघा कशी वाटली मला रेसिपी. नक्कीच सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी घेऊन येणार मी. नक्कीच बघा. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. थँक्यू.